हॅलो हाय फ्रेंड्स, मी पूजा आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करते. माझा जो व्हिडिओ आहे मी काय काय करते याला 6.5K व्ह्यूज आले. तर त्याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद, कारण तुमच्या सपोर्टमुळेच हे शक्य होत आहे आणि मला एनर्जी मिळत आहे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण बेल आयकॉन क्लिक केल्यानंतर अशाच आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरी बसून तुम्ही कसं अर्न करू शकता आणि साध्या सोप्या पद्धतीने स्वतःचा व्यवसाय कसा उभारू शकता. जे तरुण तरुणी ग्रामीण भागात राहतात त्यांच्यासाठी हा खूप छान व्यवसाय आहे. घरी बसून तुम्ही हा करू शकता. त्याचबरोबर शहरी भागातील मुलांना हे सुरू करता येईल. तर तुम्हाला गुगलवर टाईप करायचं आहे डिजिटल इंडिया पोर्टल. पहिले जे येतं डिजिटल इंडिया पोर्टल त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर डिजिटल इंडिया पोर्टलची ही वेबसाईट ओपन होते. या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करताना कोणत्याही प्रकारचा चार्ज घेत नाही. हे सगळ्या सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट असतात, म्हणजे रजिस्ट्रेशनचे कसलेही पैसे नसतात. पण ज्या सर्व्हिसेस आहेत त्याचे गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले चार्जेस पे करावे लागतात. याच्यामध्ये आपल्याला पॅन कार्ड, मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल, D2H या सगळ्याचे ट्रेनिंग व्हिडिओज आपल्याला शिकण्यासाठी इथं अवेलेबल आहेत. तुम्हाला जर हे काम घरी बसून करायचं असेल तर तुम्ही ट्रेनिंग व्हिडिओ पाहून ही कामं शिकू शकता. त्यासाठी आपल्याला क्लिक करायचे फ्रँचायझी रजिस्ट्रेशनवर. फ्रँचायझी रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही प्रश्न येतील. तुमच्याकडे कम्प्युटर, लॅपटॉप आहे का, प्रिंटर आहे का, इंटरनेट कनेक्शन आहे ना, किंवा दुकान आहे का, ह्या सगळ्याला हो म्हणा. तुम्हाला जर काम घरून करायचं असेल तरी तुम्ही ह्या सगळ्या क्रायटेरियाला हो म्हणा. पुढे गेल्यानंतर तुम्ही ज्या काही स्टेप्स असतील त्या तुम्ही जसं सांगतील तसं फॉलो करा. पण तुम्हाला एक काम करायचं असेल तर याला सगळ्याला हो म्हणावं लागेल. तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला नाव, मेल ID, मोबाईल नंबर, ॲड्रेस, जी काही तुमची सिटी असेल, पिनकोड, जो तुमचा स्टेट असेल ते सगळं व्यवस्थित भरायचं आहे. तुम्ही जर स्वतःचं दुकान चालू करणार असाल तर रिटेल शॉप नेम तिथे येतं टाकायला, तर तेही तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल याच्या मार्फत तर तेही तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपला फोटो, आधार कार्ड हातात घेऊन सेल्फी काढायचा आहे आणि तो इथे अटॅच करायचा आहे. सगळी माहिती आणि सूचना व्यवस्थित वाचल्यानंतरच तुम्ही खाली रजिस्ट्रेशन सबमिटला क्लिक करा, कारण एकदा भरलेली माहिती परत एडिट करता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच व्यवस्थित माहिती भरा, जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन व्यवस्थित होईल. रजिस्ट्रेशन हिअरवर क्लिक करताना काही इश्यू आला तर तुम्ही खाली असिस्टंटचा नंबर दिलाय त्यालाही कॉल करू शकता. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर युजर ID आणि पासवर्ड आपल्या मेलवर येतो. रजिस्टर मेल ID वर. रजिस्टर मेलवर आलेला युजर ID आणि पासवर्ड आपल्याला लॉग इनला टाकून लॉग इन करून घ्यायचं असतं. तर तुम्ही लॉग इनला क्लिक करून लॉग इन करू शकता. माझा युजर ID आणि पासवर्ड ऑलरेडी आहे, तो मी टाकून घेतलेला आहे आणि आता मी लॉग इन करत आहे. कॅप्चर कोड जो काही आहे तो टाकायचा आणि साइन इन करून घ्यायचं. साइन इन केल्यानंतर आपल्याला सर्व्हिसेसची ही विंडो दिसते. यात काही सूचना दिलेल्या असतात, तर त्यात तुम्हाला बारकाव्याने एकदा वाचून घ्याव्या लागतील की काय काय सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबरीला तुम्ही पाहू शकता पॅन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, आता नव्याने डीमॅट आणि बजाज EMI कार्ड ह्या सर्व्हिसेस ओपन झाले. त्याचबरोबर प्रो श्युअर आपके घर का डॉक्टर हे पण नवीन सर्व्हिस अवेलेबल आहे. मी अजून याचा वापर केलेला नाही, पण तुम्ही व्हिडिओज पाहून याचा वापर करू शकता. आता पॅन कार्ड मध्ये आपल्याला 2 कंपन्यांचे पॅन कार्ड तुम्ही काढू शकता, NSDL आणि UTI चे. मी NSDL वापरते कारण खूप छान प्रकारे यांनी सोपी पद्धत दिलेली आहे आणि पॅन कार्ड तुम्ही करेक्शन आणि न्यू कसंही व्यवस्थित यात तुम्हाला बनवून मिळतं. त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी बिल ही तुम्ही इथून पेड करू शकता आणि त्यासाठी तुम्ही वरती 10-20 रुपये चार्ज करू शकता. डीमॅट अकाउंटची सर्व्हिस नवीन आहे, सध्या मी अजून त्याचा वापर केलेला नाहीये. पण जर तुम्हाला हेही काम करायचं असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचून तुम्ही हेही काम करू शकता.
सगळ्यात पहिलं तर तुम्ही टेक सपोर्टला कॉल करून याची व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच ही सर्व्हिस तुम्ही तुमच्या कस्टमर्सला द्या. म्हणजे तुम्ही क्लिअर असाल तर तुम्ही कस्टमरला ही सुविधा व्यवस्थित पुरवाल. त्याचबरोबरीला बजाज EMI कार्ड ही सुविधा नवीन आहे. यात 530 रुपये फीस घेतात. त्याच्यासाठी तुम्ही कस्टमर केअरला फोन करून सगळी माहिती व्यवस्थित विचारून मगच ही सर्व्हिस तुम्ही कस्टमरला प्रोव्हाइड करा. कारण काम खूप छान आहे आणि ही साईट खूप ट्रस्टेबल असल्यामुळे तुम्ही इथं चांगला बिझनेस करू शकता. नॅशनल पेन्शन स्कीमचं पण तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. तुम्ही पाहू शकता की किती पैसे जमा झालेत कस्टमरचे वगैरे. तर तुम्ही ही सर्व्हिस तुमच्या ग्राहकांना प्रोव्हाइड करू शकता. त्याचबरोबरीला इन्कम टॅक्स रिटर्न, तुम्हाला टॅक्स रिटर्न साठी काही कस्टमर विचारत असतील आणि तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल, रिटर्न फायलिंग तुम्हाला येत असेल तर तुम्ही ही सुविधा तुमच्या ग्राहकांना देऊ शकता. त्याचबरोबरीला GST ची पण सुविधा आहे. तुम्ही GST चं सर्टिफिकेट काढून देऊ शकता, रिटर्न फाईल करू शकता. सगळ्या प्रकारचे GST चे सर्व्हिसेस तुम्ही देऊ शकता आणि त्याच्याबद्दल काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात हे पूर्ण डिटेल्स इथं दिलेले आहेत. कोणत्या बॅकग्राऊंड साठी ही सर्व्हिस उपलब्ध आहे याची लिस्ट इथं दिलेली आहे. तर तुम्ही हेही काम करू शकता. तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे तर ह्या गोष्टी सगळ्या शिकून घ्याव्या लागतील. सगळ्यात पहिलं ही वेबसाईट खूप छान आहे. तुम्ही इथून काम करून अर्न करू शकता. मोबाईल रिचार्ज, D2H रिचार्ज ह्याही गोष्टी तुम्ही ग्रामीण भागात ह्या गोष्टी खूप लांब जाऊन सुविधा मिळतात. पण तुम्ही जर हे चालू केलं तर तुम्हाला घरी बसल्या खूप छान बिझनेस तुमचं सेट करता येईल. ह्या सगळ्या सर्व्हिसेस आपण आपल्या ग्राहकांना देऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता मी पॅन कार्ड करते तर माझे पॅन कार्डची जी कामं आहेत झालेली कंप्लीट तर मी तुम्हाला ती इथं दाखवत आहे. तर तुम्ही हे कंप्लीट वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही कामं केलेली आहेत, म्हणजे मी पॅन कार्ड करते सध्या, बाकी तरी कामं मी अजून सध्या जास्त केलेली नाहीयेत. मी यातनं पॅन कार्ड काढते. माझ्याकडे ही प्रिंटर नाही. जेव्हा मी रजिस्ट्रेशन करत होते तेव्हा लॅपटॉप आणि फ्रेंडचा प्रिंटर आणून त्याचा फोटो काढून मी इथे जोडलेला आहे आणि घराच्या एका कोपऱ्यामध्ये मी लॅपटॉप ठेवला होता. तर पाहू शकता तुम्ही ही मी सगळी पॅन कार्ड केलेली आहेत. 50 पेक्षाही जास्त मी पॅन कार्ड केलेले आहेत. एका रो मध्ये इथं 22 दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. तर ही कंप्लीट केलेली कामं तुम्हाला दिसतात. आणि जर तुम्ही एका महिन्यात 20 पॅन कार्ड बनवले तर तुम्हाला किती प्रॉफिट होईल हे आपण कॅल्क्युलेट करून बघूया. मी 107 रुपये फी आहे पॅन कार्डची. मी 300 रुपये चार्ज करते. तुम्ही तुमच्या एरियानुसार चार्ज कराल. तर 300 रुपयामधून 107 रुपये समजा फी मायनस केली तर आपल्याला किती प्रॉफिट होईल. 20 पॅन कार्ड जर एका महिन्यात बनवले तर 300 मायनस 107 इज इक्वल टू 193 193 रुपये राहतात. तर 193 रुपये गुणिले 20 पॅन कार्ड्स म्हणजे 20 जरी पॅन कार्ड तुम्ही महिन्यात बनवले तरी तुम्हाला प्रॉफिट किती होईल तर 3860 म्हणजे 3860 म्हणजे तुमचं लाईट बिलाचा खर्च आणि इतर खर्च जरी 500 रुपये तुम्ही काढला तर 3200 रुपये वगैरे तुम्हाला फक्त पॅन कार्ड मधनं प्रॉफिट होते. तर तुमचं जर दुकान मोक्याच्या ठिकाणी किंवा तुम्ही घराच्या बाहेर बॅनर लावले की मी हे काम करून देते किंवा फ्रेंड सर्कल मध्ये मेसेज पोस्ट केले की मी हे काम करते तर तुमच्याकडे आपसुकच ग्राहक येतील आणि तुम्ही हे काम घरी बसल्या करू शकाल. प्रिंटर नसेल तर तुम्ही बाहेरून स्कॅन करून आणून फॉर्म इथं जोडू शकता. मीही घरून तसंच करते. बाहेरून प्रिंट आणून बाहेरून स्कॅन करून मी फॉर्म पॅन कार्डचे इथे अपलोड करते आणि हे काम मी घरी बसून करते. तर तुम्हाला हे काही करण्याची जिद्द असाल तर तुम्ही हे काम आवडीने कराल आणि यातनं इन्कम जनरेट कराल. काही महिलांना वाटेल की ताई काही सांगतात की कसं होईल हे, बाहेरनं कसं आणायचं, तर तुम्ही केलं तर हे शक्य आहे. तुम्ही नक्की ह्या प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी रजिस्टर करा. पहा तुमचं 1-2 महिन्यात तुमचा हात बसेल. ट्रेनिंगच्या व्हिडिओज पहा, यातनं तुम्हाला फीचा चार्टही दिलेला आहे. पॅन कार्डला 107 रुपये, D2H समजा तुम्ही कोणाचा रिचार्ज करून देत असाल तर 10-20 रुपये वरती घेऊ शकता. इलेक्ट्रिसिटी बिल त्यालाही तुम्ही 10-20 रुपये घेऊ शकता वरती. ITR
आहे. तर ITR-चं मी 700 रुपये घेते, समजा कोणाचं करायचं असेल तर. GST ला मी 1000 रुपये घेते, 500 रुपये वरती घेते. डिजिटल सिग्नेचर मी अजून केलेलं नाहीये. आणि त्याचबरोबरीला NPS ही मी अजून केलेलं नाही. आता डीमॅट वगैरे तेही मी करून पाहेन. तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कस्टमरला प्रोव्हाइड करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही डाऊट्स असेल तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हालाही हा व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच एक नवीन सुरुवात करा. आपली व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. असेच सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांचे थँक्यू आणि मनापासून आभार.